वाल्मिक कराड फरार झाल्यानंतर सुरुवातीला पुण्याला होता. सीआयडीनं चौकशी केलेल्या महिलेच्या घरी कराडचा मुक्काम. त्यानंतर कर्नाटकसह इतर राज्यामध्ये वाल्मिक कराड गेल्याची माहिती. वाल्मिक कराड कुठे होता हे पोलीस खात्याला माहीत नव्हतं याचं आश्चर्य. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. कराड प्रकरणामध्ये सरकारवर प्रेशर, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला बळी पडू नये, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा. धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी, मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. अनेक मंत्र्यांचे मित्र असतात, त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं कितपत योग्य, भरणेंचा सवाल. बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन स्थगित. आरोपींना अटक करा, गावकऱ्यांची मागणी. बीडच्या मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन करणाऱ्या महिलांची प्रकृती खालावली. उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये संचारबंदी. पाळधी गावामध्ये काल अंतर्गत वादातून 2 गटात राडा. 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी. न्यायालयाच्या निकालावर ठरणार महापालिका निवडणुकांचं भवितव्य. कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती. निवडणुकीत आणि नंतर वरिष्ठांनी दखल न घेतल्याची भावना व्यक्त. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 207वा शौर्य दिन. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन. मंत्री दत्ता भरणेंकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन. नाराज नाही, पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार, भरणेंची प्रतिक्रिया. मोहन भागवतांच्या वक्तव्याची आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यनं केली पाठराखण. मंदिरांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होणं गैर असल्याचं पांचजन्यचं अग्रलेखात म्हणणं. पांचजन्यकडून भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन. देशात शांतता राहावी यासाठी मोहन भागवतांनी मत व्यक्त केलं. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांचं वक्तव्य. भागवत बोलतात तेव्हा ते अभ्यास करूनच बोलतात, सुधीरदास यांची प्रतिक्रिया. अरविंद केजरीवालांचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र. भाजपनं भूतकाळात जे काही चुकीचं केलं त्याचं आरएसएस समर्थन करतं का? भाजप लोकशाही कमकुवत करत आहे असं आरएसएसला वाटत नाही का? केजरीवालांचे प्रश्न. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रिपदाची बोर्डीकरांवर जबाबदारी. नरहरी झिरवळ यांनी औषध प्रशासन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मकरंद पाटील यांनीही मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. दादा भुसेंची नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट. यावेळी दादा भुसेंनी घेतले अभ्यासाचे धडे. मंत्रिपद गेल्यानंतर अब्दुल सत्तारांची बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शनाची तयारी. सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरी सोहळ्याचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशाताईंनी घेतलं विठुरायाचं दर्शन. यावेळी घरातील वाद संपू दे, अजित पवार शरद पवार एकत्र येऊ देत असं विठुरायाला घातलं साकडं. नववर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्सपोस्ट. मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच. राज ठाकरेंकडून खंत व्यक्त. तर हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यास अंगावर येईल, राज ठाकरेंचा इशारा. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी केलेल्या कामाचं विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींकडून कौतुक. कर्मचाऱ्यांच्या दालनात जाऊन शुभेच्छा देत वाढवलं मनोबल. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर स्वस्त. दिल्लीमध्ये 14 रुपये 50 पैशांनी सिलेंडर स्वस्त. 1804 रुपयांवर दर. तर मुंबईत 15 रुपयांच्या घसरणीसह भाव 1756 रुपये. सोयाबीनच्या दरातील वाढ आणि केंद्र सरकारनं 20% आयात शुल्क आकारल्यामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये 30% वाढ. म्हाडाचं नवीन वर्षामध्ये 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन. गोरेगाव पहाडी, अंधेरी, जुहू, गोरेगाव आणि कांदिवलीतील घरांचा यामध्ये समावेश.
आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लर सेवेमध्ये 20 ते 30% दरवाढ. महाराष्ट्र राज्य सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये नवी मुंबई विमानतळ सुरू होणार. टर्मिनल इमारतीचं 84% काम पूर्ण. मेट्रो 3चा दुसरा टप्पाही नव्या वर्षात सुरू होणार. मे महिन्यापर्यंत मेट्रो मार्गिकांची कामं पूर्ण होण्याची शक्यता. वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट. नवा वाशी खाडीपूल फेब्रुवारी महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. नव्या वर्षात रस्ते विकासाला गती. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमने टप्प्याचं 100% काम पूर्ण. हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचं नियोजन. दुर्गाडी ते टिटवाळा मार्गाचं काम वेगानं सुरू. दुर्गाडी ते टिटवाळा रस्त्यामुळे कल्याण ते टिटवाळा अंतर 20 मिनिटात गाठणं शक्य होणार. रस्ता मार्च अखेरीस वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. आजपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल. याआधी यूपीआय पेसाठी असलेली 5,000ची मर्यादा वाढवून आता 10,000वर. नवीन वर्षात करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार. जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सर्व करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू होणार. याआधी वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक असलेल्या व्यवसायांनाच हा नियम होता लागू. आजपासून फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमामध्ये बदल. बँकिंग, वित्तीय कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम. यावर्षी कारच्या किमती वाढण्याची शक्यता. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हुंदाई, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि BMW सारख्या लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमतीमध्ये 2 ते 4% वाढ होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.